तर संजय दिना पाटलांची काय नेमकी भाषा होती हे आपण बघितलं। त्यांच्या या शिवीगाळीवरून काही राजकीय प्रतिक्रिया देखील उमटल्यात, आपण बघूया। ते आता मिंदे प्रतिनिधी झालेले आहेत, लोकप्रतिनिधी राहिले नाही आहेत। त्यांनी हिम्मत असेल एवढं काय ना की शिवीगाळ करतायत, धमक्या देत आहेत, एवढे सगळे दादागिरीचा आव आणत आहेत। मी एवढंच विचारत आहे, थोडी जरी हिम्मत आणि लाज असेल ना तर आज खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि निवडणुका भाजपच्या चेहऱ्यावर किंवा मिंदेंच्या चेहऱ्यावर लढून दाखवा। एवढं दाखवा म्हणजे प्रेसला शिवीगाळ करतात, लोकांना धमक्या देतात, कार्यकर्त्यांना धमक्या देतात, हे सगळं एका बाजूला। एवढं जर हिम्मत असेल, एवढं जर दम असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे या, हिम्मत दाखवा, चला। संजय दिना पाटील खासदार यांनी पत्रकारांना मारायची धमकी देऊन टाकली। अध्यक्ष महाराज, माझा या ठिकाणी मुद्दा असा आहे, व्यक्ती म्हणून नाही, या ठिकाणी आता पत्रकारही सुद्धा अडचणीत आलेले आहेत। त्यांनी माहिती मांडायला गेलेत तर त्या पत्रकारांना तुम्ही माहिती का दिली, त्या पद्धतीचं का दाखवलं, त्याच्यावरही या महाराष्ट्रामध्ये पत्रकारावर आता हमला व्हायला निघाला असेल तर अध्यक्ष महाराज काय चाललं या महाराष्ट्रात? पत्रकारही सुखरूप नाही आहे महाराष्ट्रात, सुरक्षित नाही अध्यक्ष महाराज। आणि म्हणून आपण नोंद घ्यावी आणि शासनाने याची तातडीनं या विषयाचं निवेदन करावं, अशा सूचना आपण द्याव्या।